नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, असा एक काळ होता ज्यावेळेस डी-एड, बी-एड याकडे प्रोफेशनल एकदम झटपट नोकरी मिळण्याचे साधन म्हणून याकडे पाहिले जात होते. मात्र गेल्या 13-14 वर्षामध्ये यामध्ये बराच आमूलाग्र बदल घडलेला दिसून येत आहे. मित्रांनो, बऱ्याचशा जणांचे स्वप्न फार धुळीस मिळालेले आहेत या व्यावसायिक शिक्षणामुळे. तर मित्रांनो, गेल्या 13-14 वर्षांमधील डी-एड, बी-एड शिक्षणाचा लेखाजोखा या बातमीमध्ये दिलेला आहे. तो आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पाहूया बीड जिल्ह्यातील ही बातमी आहे. डी-एड, बी-एड व्यावसायिक शिक्षणाबाबत गेल्या 13-14 वर्षातील लेखाजोखा संपूर्ण पाहूया. मित्रांनो, पूर्वी गुरुजी व्हायचे असेल तर डी-एड, बी-एड याकडे पाहिले जात होते आणि याला झटपट नोकरी म्हणून या व्यावसायिक शिक्षणाकडे पाहिले जात होते. मात्र गेल्या 13-14 वर्षामध्ये शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घालून यामध्ये संपूर्ण या डी-एड, बी-एड शिक्षणाची पूर्ण वाट लावली आहे, उतरती कळा लावली आहे. गेल्या 13-14 वर्षामध्ये शिक्षक भरती बंदी घालून पूर्ण जे काही डी-एड, बी-एड धारक आहे यांचे नुकसान झालेच आहे. पण त्याचप्रमाणे जे संस्थाचालक होते खाजगी डी-एड, बी-एड कॉलेजवाले त्यांचंही संपूर्ण नुकसान झालेलं आहे या बंदी घालून. शिक्षक भरती बंदी असल्या कारणाने संपूर्ण उमेदवारांनी याकडे पाठ फिरवले आहे. जे प्रवेश घेणारे विद्यार्थी होते तर यांनी संपूर्ण याकडे पाठ फिरवल्यामुळे या कॉलेजला टाळे लागण्याची वेळ आलेली आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी शिक्षण घेतलं आहे त्या अशा लाखो डी-एड, बी-एड धारकांना सुद्धा पुढे भरती नसल्या कारणाने बेरोजगारीची समस्या करावी लागली. गेल्या कित्येक वर्षामध्ये शिक्षण घेतलं आहे त्याचप्रमाणे इतर नोकरी न लागल्या कारणाने रोजंदारीवर काम करण्याची अक्षरशः वेळ या डी-एड धारकांवर काही आली आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण परिस्थिती पाहिल्यानंतर नवीन प्रवेशसुद्धा होणे बंद झाले आहेत. बरेचशा डी-एड, बी-एड कॉलेजला पूर्ण बंद पडलेले आहेत. जे थोडेफार सुरू आहे त्यामध्ये सुद्धा अत्यंत अल्प प्रमाणात प्रवेश झालेले आहे डी-एड, बी-एड धारकांचे. तर मित्रांनो, नोकरीची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे या प्रोफेशनल व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी संपूर्ण पाठ फिरवले आहे. डी-एड, बी-एड टाळून इतर व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. ज्याप्रमाणे ITI असेल, त्याचप्रमाणे डिप्लोमा इंजिनिअरिंग, त्याचप्रमाणे नर्सिंग, वैद्यकीय शिक्षण, त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग याकडे विद्यार्थ्यांनी फोकस केला आहे. फार्मसी असेल तर डी-एड, बी-एडची उतरता कळा लागल्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांनी इतर व्यावसायिक शिक्षणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे या डी-एड, बी-एड कॉलेजचं तर नुकसान झालेच आहे. या संपूर्ण प्रवेश बंद झाल्यामुळे यांना अक्षरशः टाळे लागण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, बीड जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात एकूण 26 कॉलेज आहे डी-एड, बी-एड. तर यामध्ये अध्यापक विद्यालयाची संस्था केवळ शासकीय कॉलेज एक आहे डी-एड, बी-एडचं. त्याचप्रमाणे एकतर अनुदानित अध्यापक विद्यालय आहेत. त्याचप्रमाणे खाजगी अध्यापक विद्यालयाची संख्या 24 आहे. मित्रांनो, शिक्षकांची भरती 10 वर्षात एकदाच. मित्रांनो, राज्यात मागील 13 वर्षापासून शासनाकडून प्राथमिक शिक्षण भरती व माध्यमिक शिक्षक भरतीवर बंदी असल्याकारणाने शिक्षक नियुक्तीसाठी प्रतिबंध आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षात डी-एड, बी-एड धारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. शिक्षण घेऊनही लाखो उमेदवारांना नोकरी मिळालेली नाही. मागील काही महिन्यात भरती सुरू झाली पण ती अत्यंत अल्प आहे. डी-एड, बी-एड धारकांची लाखो संख्या आणि काही हजारावरती भरती, यामुळे फक्त तोंडाला पाणी पुसल्याचे काम या भरतीमध्ये होत आहे. आता ते आचारसंहितेत अडकली आहे. भविष्यात डी-एड, बी-एड कॉलेजचं आता ही धोक्याची घंटा आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे सुरू महाविद्यालय केवळ 5. मित्रांनो, बीड जिल्ह्यात केवळ 5च विद्यालये सध्या सुरू आहेत. संपूर्ण या क्षेत्राकडे आता विद्यार्थ्यांनी पाठ फिरवलेली आहे. मित्रांनो, 13 वर्षापासून शिक्षक भरती नाही. त्यामुळे व्यावसायिक शिक्षणाकडे कल वाढला. एकूण जागा बीड जिल्ह्यात 1320 डी-एड, बी-एड धारकांसाठी जागा होत्या कॉलेजमध्ये. पण त्यात आता केवळ फक्त 600 विद्यार्थी भरले आहे. निम्मेच सिटिंग सध्या रिकामी राहत आहे. 600 कॅन्डिडेट्स जागा रिक्त राहत आहेत या बीड जिल्ह्यामध्ये. हे चित्र फक्त बीड जिल्ह्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे प्रत्येक जिल्ह्यातील हे चित्र हेच आहे. प्रत्येक ठिकाणी डी-एड, बी-एड कॉलेजला आता पाठ फिरवली आहे. प्रवेशासाठी इतर व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. मित्रांनो, एक काळ असा होता ज्यावेळेस
संपूर्ण महाविद्यालय राज्यातील डी एड बी एड कॉलेज हे फुल क्षमतेने ॲडमिशन होत होती. पण आता यात उतरती काळ लागल्यामुळे फक्त काही बोटामोजणी इतकेच कॉलेज डी एड बी एडचे चालू आहेत. त्यातही अत्यंत अल्प तुटपुंजी प्रवेश संख्या आहे. तर ज्यांचे डी एड बी एड झाले होते या 15 वर्ष. मित्रांनो, ही होती डी एडची वास्तव परिस्थिती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.